धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले आहे। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। महसूल सहाय्यक ग्रेड पे 1900 रुपयांवरून 2400 रुपये करणे, महसूलचा आकृती बंद तयार करण्यात यावा, नायब तहसीलदारांचा ग्रेड पे 4800 रुपये करण्यात यावं यांसह इतर मागण्यांकरिता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं आहे। 15 जुलैच्या आत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। यावेळी धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सचिव, आज आम्ही काळ्या फिती लावून आज कामकाज चालू करणार आहोत। दुसरी गोष्ट, शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे महसूल सहाय्यक ग्रेड पे आहे ते 1900 वरून 2400 करावं। दुसरी गोष्ट, आकृतीबंध जो आहे आमचा महसूलचा तो तयार करण्यात यावा। तसेच नायब तहसीलदारांचं जे ग्रेड पे आहे ते 4800 करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि उद्या दिनांक 11 जुलै रोजी आमचं भोजन काळात निदर्शने असतील। त्याच्यानंतर जर शासनाने अजूनही दखल घेतली नाही तर आम्ही 12 जुलै 2024 रोजी लेखणी बंद करून आंदोलन करणार आहोत। आणि जर शासनाने परत आमची या मागण्यांची दखल घेणार नाही तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।